क्रमांक 2मधील विकास आघाडीचे उमेदवार श्री केतन पोपळगट तसेच त्यांचे वडील माजी नगरसेवक दशरथ पोपळगट हे देखील आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहे. तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या प्रभागात काही विकास कामं झालीत का किंवा काही राहिलीत का, काय सांगतात? म्हणजे प्रभाग क्रमांक 2 मध्ये तसे भरपूर विकास कामे झाली आहेत. आमच्या आईच्या काळात राऊरी कॉलेज ते कोल्ड हॉस्पिटलपर्यंत कॉन्क्रिटीकरणाचं काम झालं. त्याच्यानंतर आमच्या या पोपळगेजी इस्टेटमधल्या दोन्ही गल्ल्या डांबरीकरण व कॉन्क्रिटीकरण झालं. त्याच्यानंतर सांडपाण्याची व्यवस्था झाली. मुंजाबनगरमध्ये स्वामी समर्थ केंद्राचा रस्ता तो एक रस्ता झाला. सांडपाण्याची व्यवस्था तिथं पण झाली. मुलांमातामध्ये तिथं बी म्हणजे गटरी वगैरे ते पूर्णपणे झाल्या. कॉन्क्रीटचे रस्ते झाले. दत्तनगरमध्ये बी बऱ्यापैकी कामं झाली. पण त्यांचा एक तो अंगणवाडीचा विषय तो समजा आता प्रशासक असल्यामुळं मार्गी लागल्या गेला नाही. तो प्राधान्यक्रमाने सोडवण्यात येईल. विकास आघाडीकडून एक नवीन चेहरा म्हणून तुम्हाला आता जी संधी दिलेली आहे, तर तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचं काय विजन असेल? हेच बंदिस्त समजा आता दत्तनगरमध्ये एक याचा विषय आलेला आहे बंदिस्त चारीचा. त्यांना ते डास वगैरे त्याचे तो बराचसा म्हणजे त्यांना ताण होतो आरोग्याच्या दृष्टिकोनातून. ते एक आहे. त्याच्यानंतर मुलांमात्यामध्ये सेम तीच कंडिक्शन आहे. म्हणजे ती चारी न राहता गटारीचं स्वरूप आलेलं आहे त्याला. त्याच्यामुळे तिथं बी ते बंदिस्त स्वरूपाचा प्रस्ताव देऊ आपण नगरपालिकेला.